अधिक महिन्याचो आणि आंब्याचो शेवट गोड करूसाठी आज केले आमरसपुरी। एका पातेल्यात 2 वाटी गव्हाचा पीठ, वायच बेसन, 2-3 चमचे रवो, 1 चमचो साखर, मिठाचो व्हिडिओ खंय गायब झालो, सगळे सुके जिन्नस मिक्स करून थोडा थोडा पाणी घातलंय आणि घट असा पीठ मळून घेतलंय। ह्याच्यात रवो घातलेला म्हणून तेलाचो हात लावून झाकण ठेवून 15-20 मिनिटं पीठ भिजत ठेवले। मग आंब्याची भेकला काढून चाळणीर घासून घेतले, पारंबी सुद्धा घासून रस काढून घेतलंय। मस्त आमरस तयार झाला। ह्याच्यात आवडीप्रमाणे पिठी साखर घालायची, पिठी साखर लवकर वितळता। मग वायच दूध घालून थोडं रस पातळ करून घेतलंय। आमरस फ्रीजर ठेवून घेतलंय। तवसर पुरीचा पीठ पण व्यवस्थित भिजला। वायच मळून त्याचे बारके बारके गोळीये करून घेतलंय। सुरुवातीक एक पुरी तेलावर लाटून बघलंय, पण काय जमाक तयार नाही, म्हणून नंतर सगळे पिठावरच लाटलंय आणि तेल गरम झाला तसे गरम तेलात सोडून मध्यम गॅसवर खरपूस असे दोनही बाजून पुरी तळून घेतलंय। मस्तपैकी आमरस पुरी तयार झाली। तुम्ही पण येवा जेव। व्हिडिओ आवडलो तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणाकोणाक आमरस पुरी आवडतात ते कमेंट करून नक्कीच